जीवाला जर ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञानानं भक्तीनं जर जीव देवाजवळ जीव केला, अहो एखादा गुन्हेगार आहे, एखादा गुन्हेगार जर मुख्यमंत्र्याला जाऊन शिलकला, चिकटला, त्यांचा झाला, त्या गुन्हेगाराचा गुन्हा काय? गुन्हेगाराचा गुन्हा काही करू शकत नाही ना. मुख्यमंत्र्याला चिकटावं नाही तर न्यायमूर्तीला मुख्य चिकटावं. त्या गुन्ह्यातून तो पार पडला जातो. तसं देवाला जाऊन चिकटला की जीवाचे जे काही आहेत गुण अवगुण सगळे माफ होतात ना. देवाला गेला अग्नीत पडल्यावर काय होतं? जी वस्तू अग्नीत पडेल ती अग्निरूप होईल. का अग्नीत गेल्यानं अग्नी भिन्न तसा देणार पहिल्या स्वरूपात राहिलाय. अग्नीत गेलेला पहिल्या स्वरूपात राहतो का? जे अग्नीत जाईल ते अग्निरूप होईल. भगवान अग्निस्वरूप होईल. त्याच्याजवळ जे जाईल त्याला भगवान त्याचं स्वरूप करतो, आत्मस्वरूप करतो, मिळवून देतो, मिळवून देतो. पाण्यात पाणी टाकतो. समुद्रामध्ये घागर एक लोंबून दिली. घागरभर पाणी समुद्रात टाकल्यावर आता ते टाकलेलं घागरभर पाणी पुन्हा घाबर टाकलं. समुद्रात टाकलेलं घागरभर पाणी पुन्हा घागरीत भरून घेता येईल का? तसं परमात्मरूप झालेला जीव भक्तीनं ज्ञानानं तुम्ही वेगळा पुन्हा त्याला काढू शकाल का? परमात्मरूप होतो ना. आणि परमात्मरूप झाला म्हणजे परमात्म्याला जन्म मरणच नाही. हा जीव राहिलाच नाही. जीवाला जन्म मरण आहे. हा तो भगवत रूप झाला. घागरीतलं वेगळं पाणी आहे तर त्याला कोणीकडे घेऊन जाल, त्याला कोणते कामाला वापराल, स्वयंपाकाला वापराल, झाडाला वापराल, फुलझाडाला टाकाल, कशाला वापर कराल? घागरीतल्या पाण्याचा वापर करता येईल पिण्याला, खाण्याला, वाटेला. समुद्रात ती घागर पडली, ते घागरीचं पाणी आता वापस घेऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना असं वाईट वाटलं, दुःख झालं. भिक्षा मागायचे सोडून परत आले. तो झोपडीत बसले स्वतःच्या आणि झोपेचं दार लावलं आणि बसले दुःख. काय समाज आहे, त्या समाजाकरता हा जो मरतोय त्यांच्याकरता वनवास आहे. त्यांना काही करता येत नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी इतका त्रास सहन केला, समाजाचा त्रास सहन वाईट टाकलं त्याला. भिक्षा मागायला आले तर तोंड पाहू नये म्हणायचे. संन्यासाची मुले तर तोंड पाहतो. त्यातरी एक चांगली वाटत आहे, काही गोड लागत असत. पण आजही समाजाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा अर्थ तर उलटा लावला असा ना, समाज कसा मातीत जाईल आता जर ज्ञानेश्वर गीतेचा अर्थ लावला असता तसा अर्थ त्यांना लावता आला. त्या श्लोकाच्या आधारे गीतेच्या श्लोकावर 8 लोकांच्या टीका आहेत. काही टीका आहेत. कोणी कसा अर्थ केला, कोणी कसा अर्थ केला, कोणी कसा अर्थ केला. ज्ञानेश्वर महाराजांना एखादा अर्थ करता आला नसता का? समाज कसा मातीला जाईल असा अर्थ केला असता, मातीत गेला. पण ज्यांच्या आई वडिलांना समाजाने शिक्षा दिली, काय शिक्षा आहे? संन्यास झाल्यानंतर तुम्ही संसार केलाय, मग आम्हाला प्रायश्चित्त द्या. तुम्हाला प्रायश्चित्त काही नाही, तुम्ही देह त्याग करा. पाण्यामध्ये गंगेमध्ये देह त्याग करा, शिक्षा करा. त्याप्रमाणे भागवतेमध्ये देह त्याग केलेला शास्त्राची शिक्षा येतात. संन्यासी झाल्यावर ग्रस्ताचं मुलं वाढ झाली, मला आम्हाला आमच्या मुलाला पावन करून घ्या, आम्हाला काय शिक्षा करायची असेल ते.
मुलं बाळ मिळाले याला शिक्षणाचं देऊन टाकले त्यांनी. आता मुला बाळाला शिक्षा द्यायची तर मुला बाळाला म्हणजे शिक्षा काय नाही. रघुनाथ महाराज वाळीत टाकले हे शिक्षा. आई वडील वाळे मुलं वाळी हे भिक्षा मागायला गेले आलेच पण नाही त्यांचे. लोक असं बोलायचं असं वाईट लागायचं. त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी तुमचा आमच्या उद्धारा करता काय ग्रंथ लिहिलाय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी सामान्य लोकांकरता याचा समुदाय. चांगदेव महाराजांच्या करता चांगदेव पासष्टी आहे. चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी एवढ्या ओव्यान वादार. चांगदेव महाराज अधिकारी पुरुष. अधिकारीला एवढं बोलायला नको, एवढं सांगायला नको. तर म्हटलं तपेलं तुम्हा आम्हाला किती सांगितलं किती समजाव कळायची म्हणजे लक्षात राहत नाही, कळत नाही. त्याच्याकरता ही गीता आहे आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी तो तुमच्या आमच्या करता. तुम्हाला एक अधिकारी नाही. मंदाच्या पलीकडे मंद आणि म्हणून तेजस्वी जो आहे का असं म्हटलं की तपेल ओळखतो याला तेजस्वी. तेजस्वी अधिकारी चांगदेव महाराज तेजस्वी योगी आहे. तुम्ही आणि योगी तेजस्वी का मुलगा व्यक्ती छाप आहे. म्हणून तर मुलगा आज शाळेत गेला. शाळेत आज गेला की त्याच्या हातात पाठी आणि त्या मुलांना माझा भरला भाऊ शाळेत जातो त्याचं पुस्तक मला द्या. त्याच्या पुस्तकात याला उपयोगच नाही. याला पुस्तक दिलं फक्त चित्रात. त्या चित्रावर ग रे गाढवा शिक्षणाला आरोप. मुलगाच गाढवे कृष्णालाही गाढवा बसणार बघा. त्याचा त्याला त्याचा शिक्षण त्याचं ज्ञान त्याचा अधिकार आहे. चांगदेव महाराजांचा महान अधिकार. ज्ञानेश्वर महाराज गुरु त्यापेक्षा मुक्ताबाई गुरु आहे. चांगदेव महाराज एक महान योगी आहे. 1400 वर्ष जगलेला आणि ते 14 वर्षाच्या मुलीला गुरु करतो. मुलगी म्हणजे स्त्री आहे. हा स्त्री म्हणजे ती पोस्ट नाहीये. जगात दुनियेत काही कळतंय समाज जग दुनिया हा काही वय नाहीये. वयानं माणसाला शाळपण येतं. ती तर 14 वर्षाची मुलगी आहे. तिला अजून घरदार संसार संबंधच करत नाही. आपल्या 14 वर्षाच्या मुलीला चांगदेव महाराज गुरु करतात. काय नवल आहे. मुलगी म्हणून नाहीये तुझा अधिकार का मोठा अधिकार आहे. चांगदेव म्हणे आदिती जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ता येता. चांगदेव म्हणे आदिती जन्मलो. चांगदेव म्हणे आदिती जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ता येता. मुक्ताबाईचा अधिकार आहे आणि ह्या मुक्ताबाईचा एवढा फाट बोललं ज्ञानेश्वर महाराज. जाती मुलं ज्ञानेश्वर महाराज हा वाईट भिक्षा मागता आले परत. आपल्या झोपडे दोषात गेले. झोपडे चार लावून आईवेळी दार लावले. ज्ञानेश्वर महाराज यावेळेला भिक्षेला जातात.
आज भिक्षेला गेले पुन्हा पटकन कसे आले? अर्थात महाराजांना कोणीतरी बोललं, रागा रागा दार लावून बसले. आल्याजवळ मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज झोपडी दार लावून. मुक्ताबाई आल्या. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, भाऊ दार का लावलं होतं? कशाचा राग आला? त्या लोकांचा काय राग मानायचं? रागे भरावे कवनाते, रागे भरावे कवनाते. आपण ब्रह्मन सर्वदे, आपण ब्रह्मन सर्वदे. रागे भरावे कवनाते, रागे भरावे कवनाते. आपण सर्वात आहोत. काय राग मानायचं? जाण्याला ज्याला कळत त्यांना, ज्याला कळत नाही तर अज्ञानाचा काय राग मानायचा? लहान मुलं आहे, कोणी पण उचलून घेतलं, कोणच मूल प्रेमाने लाडानं उचलून घेतलं, पण ते मागे त्याला हळूच पुन्हा भूल काढावं. त्याला कळत नाही, कळत नाही त्याचा दोष नाही, त्याला कळतं त्याचा दोष नाही. शहाण्यानं वागू नये तसं. शहाण्यानं शहाणपण कसं करतात, ज्ञान कसं करतात, त्या ज्ञानाचा उपयोग काय? मग कसं वागू लागले? म्हणून शहाण्या माणसानं कसं वागावं? आता योगी आहे सगळे, योगी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज योगी, महायोगी. भिंत चालवली आळंदीला, भिंत कशी चालवली? इथं मानवी देत आहे, माणसं आहेत ना, साधे आहेत ना, विठ्ठल संतांचे मुलं आहेत नाही. विठ्ठल संत समाज बाह्य वर्तन केल्याच्या कारणावरून आणि समाजाने ब्राह्मणाने बहिष्कार करलं तुमचं. अशा यांचे मुलं आहेत, त्यांच्याकडे सामान्य मुलं म्हणून पाहत होते. सामान्य त्यांच्यामध्ये महान शक्ती होती. महान ज्या समाजाला शुद्धीवर आणण्याकरता सोळं ओळं ब्राह्मण्य इतर लोक पेशव्यांच्या काळात, पेशव्यांचं राज्य होतं पुण्याला, पेशवे राज्य करीत होते राजधानी. तेव्हा त्यावेळेला जे काही असे लोक असायचे तर त्यांचा पाय लागला शहरात, तिकडे तिकडे पिंडीला यायला त्याला, तर तो आपल्या दुसऱ्याच्या पायाला लागूनच स्वच्छ होऊ नये, विशाळ होऊ नये म्हणून बाकीच्या लोकांना काहीतरी आणि वागण्यामध्ये त्यांच्याजवळ काहीतरी पिंड्या वगैरे गुंडाळून जातील अशा पद्धतीनं त्यांना वागायला लावत होतं. म्हणजे हा त्रास आहे सनातनी लोकांचा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र काही त्रास आहे. या सगळ्या त्रासातून मिटवण्याकरता आमचे हे संत महात्मे येतात. संतांनी जाती भेद मानला नाही. हल्लीचा काळ वेगळा आहे, मानत नाही, पण आज कोणीकडे जग गेलंय आजचा काळ फार वेगळा आहे. आजच्या काळात मानित नसाल, पण आमच्या साधू संतांनी त्या चोखोबाला आणि मंदिरात जाऊ देणार पडवे. आमच्या संत मंडळी ते चोखोबा आणि पांडुरंगाला बाहेर आणलं. आणि हल्ली एवढ्या थोड्या दिवसामध्ये हरिजन मंदिर प्रवेश, विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिजनाला प्रवेश नव्हता. आमच्या साधी पुरुषे चळवळ केली आणि
विठ्ठल म्हणजे प्रवेश घडून आणला. आज कोणी जातात देव आहे, भगवान आहे, आपण जीव आहोत. देव तर सगळ्या जीवाचा आहे, तो तर मायबाप आहे. विठाला 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 भगवान मायबाप आहे. या मायबापाची ओळख देणार तुम्हाला संत आपले आई बाप आहे. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, आयाने पतिता सेवान अवतार तुमा धराया कारण साधू संतांचा अवतार या जगाच्या उद्धारासाठी. ज्ञानेश्वर महाराज, नृतनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई हे जगाच्या उद्धाराचे संत आहे. काही दिसणारे संत हल्लीच्या काळाचे सोडून द्या, हे संत जगाच्या कल्याणाकरता आधे ज्ञानेश्वर महाराज, नृतनाथ महाराज, सोपानकाका आणि मुक्ताबाई. मुक्ताबाईचा मोठा अधिकार आहे. चांगदेव महाराजांच्या गुरु आहे. माझा आणखी काय अधिकार सांगणार. चांगदेव महाराज महान योगी आहे. त्या चांगदेव महाराज मुक्ताबाई झाल्या. ज्ञानेश्वर महाराज, नृतनाथ महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई, चांगदेव महाराज होते. चांगदेव महाराजांचा असा लौकिक होता, मेलेले माणसं त्यांच्या पुढे आणून टाकले तर ते उठत होते. इतकी शक्ती होती त्यांची योगाची. मेलेले प्रेत उठत होते, समाधी लावून बसायचे आणि समाधी लावली म्हणजे प्रेत पुढे आणून टाकायचे. आणि प्रेत त्यांच्या आणून टाकले ते भुजालता बघू खात व्हायचे का प्रेत उठला नाही. सांगतो मला समाधीतून जागे झाले. त्यांनी यांच्याकडे पाहिलं की प्रेत उठतात. काय करतो काय करतो आधार मुक्ताबाई पाहिलं तर काय म्हणे. कांदो महाराज हे मेलेले प्रेत आहे. कांदो महाराज समाधीतून उठल्यावर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे उठतील. मुक्ताबाई मेले कांदो महाराज उठल्यावर हे उठतील. समाधीतून जागे झाल्यावर कशाला पाहिजे पुत्र म्हणून पडल्या. मुक्ताबाई जवळ गेला, कानामध्ये त्या कुत्र्यानं मेलेल्या माणसाचे सगळ्यांच्या कानामध्ये खूप फुकू केलं. ते सगळे कशाला पाहिजे. चांगदेव महाराज समाधीतून जागे होऊन ते प्रेत उठवायला चांगदेव महाराज कशाला पाहिजे. मुक्ताबाईनं ज्याच्यावर कृपा केली कुत्र्याने सगळे प्रेत उठवले. ऐका संताचा महिमा झाले बोलाया ते जेमा, बोलाया ते जेमा, झाले बोलाया ते जेमा. ऐका संताचा महिमा झाले बोलाया ते जेमा, बोलाया ते जेमा, झाले बोलाया ते जेमा. संतांची महिमा आहे, संतांचं महात्म्य, संतांची शक्ती. नृतनाथ महाराज महान संत आहे. ज्ञानेश्वर महाराज तसे महान संत आहे. मला सोपान काका तसेच आहेत. सोपान काकाने आपलं सामर्थ्य विषय जगामध्ये कुठे दाखवलं नाही. सोपान काकाची शक्ती करेल ज्ञानेश्वर महाराज करतील. ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे ज्ञानेश्वर महाराज पुढं नृतनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायचं. कोणी गेले नृतनाथ महाराजांच्याकडे काही आता असं पाहिजे त्याने सांगायचं
सगळा व्यवहार मॅथवर मारून महाराजांनी गेल्यावर टीका केली असते तर चालला असतो. गोरले बंद होते पण त्याने